पुढे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व येथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे. तरी तुम्ही सर्वांनी शांततेचं सहकार्य करावे अशी माझी नम्र विनंती. पानी ना हो तो नदियां किस काम की, आंसू ना हो तो आंखें किस काम की जनाब. पानी ना हो तो नदियां किस काम की, आंसू ना हो तो आंखें किस काम की, दिल ना हो तो धड़कन किस काम की, दिल ना हो तो धड़कन किस काम की. अगर हम वतन के काम ना आए, अगर हम वतन के काम ना आए, तो ये जिंदगी किस काम की, तो ये जिंदगी किस काम की. 150 वर्ष राज्य करणाऱ्या जुलमी इंग्रजांच्या ताब्यात होणं, आपल्या भारत भूमीला मुक्त करण्यासाठी अनेक स्वतंत्र वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यामध्ये तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे म्हणणारे नेताजी सुभाषचंद्र बोस, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद असं म्हणत म्हणत हसत हसत फासावर चढणारे भगतसिंग, राजगुरु, सुखदेव. धन्य है वह माता जिसने ऐसा दूध पिलाया था, कि धन्य है वह माता जिसने ऐसा दूध पिलाया था. जिस उम्र में आप करते हो हंसी नाव से दिल लगी, उसने वतन से दिल लगाया था. और मौत को देखकर तुम्हारे रोंगटे खड़े हो जाते हैं, और मौत को देखकर तुम्हारे रोंगटे खड़े हो जाते हैं. पर उन्होंने तो मौत को सामने देख के भी मुस्कुराया था, उन्होंने तो मौत को सामने देख के भी मुस्कुराया था. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. पण हे स्वतंत्र संविधानाविना अपूर्ण होते. जशी कुटुंबाला कुटुंब प्रमुखाची गरज असते, तशी या भारताला एका संविधानाची गरज होती. आणि ते लिहिण्याचे कार्य कायदे पंडित, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या कालावधीत पूर्ण केले. आणि हे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी अंमलात आले. आणि याच दिवशी खऱ्या अर्थाने आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाला आणि आपला भारत देश प्रजासत्ताक झाला. नफरत बुरी है न पालो उसे, दिल में खाली शे निकालो उसे. कि नफरत बुरी है न पालो उसे, दिल में खाली शे निकालो इसे. न तेरा न मेरा न इसका न उसका, न तेरा न मेरा न इसका न उसका. ये सबका वतन है संभालो इसे, ये सबका वतन है संभालो इसे. पण मित्रांनो, फक्त मोठ्या मोठ्या भारत मातेच्या घोषणा दिल्या आणि उत्साहाने हा सण साजरा केला म्हणजे आपले देशाबद्दलचे कर्तव्य संपले का? तर नक्कीच नाही. देशाचे नागरिक म्हणून देशाच्या विकासासाठी प्रयत्न केलेच पाहिजे. आजच्या काळामध्ये भ्रष्टाचार, गरिबी, अस्वच्छता अशा अनेक गोष्टी देशाच्या प्रगतीच्या आड येत आहेत. आज आपण पाहतो आजचा नौजवान कानाला हेडफोन लावून बाईक जोरात चालवताना, आजचा नौजवान ज्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे राष्ट्र निर्मितीची, आजचा नौजवान ज्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे समाजाची आशा आकांक्षा एकत्र बांधून ठेवण्याची, तो आज आपल्याला पबजी मध्ये वेळ झालेला दिसतोय. अरे यह पीछे कैसे रह जाए जब बात हो वतन के स्वाभिमान की, यह पीछे कैसे रह जाए जब बात हो वतन के स्वाभिमान की. अरे ये बाजी लगा देगी बिना सोचे अपनी जान की. और भूल मत करना सिर्फ पापा की परी समझने की, और भूल मत करना सिर्फ पापा की परी समझने की. जनाब ये शेरनी है हिंदुस्तान की, ये शेरनी है हिंदुस्तान की. एवढे बोलून मी माझे लांबत चाललेले भाषण इथेच थांबते. मला समोर येऊन बोलण्याची मोठी संधी दिली आणि तुम्ही सर्वांनी माझे भाषण शांतपणे ऐकून घेतले, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची खूप खूप आभारी आहे. पण जाता जाता एवढेच बोलून जाते की पानी में आप कोई लगा नहीं सकता, ध्यान से सुनो, पानी में आप कोई लगा नहीं सकता. कि जनाब पानी में आप कोई लगा नहीं सकता, और हम हिंदुस्तानियों से आप कोई मिला नहीं सकता, और हम हिंदुस्तानियों से आप कोई मिला नहीं सकता. जय हिंद, जय भारत, जय संविधान.